कुठून पतन पावलास याची आठवण कर आणि आपली कृत्ये पुन्हा कर. प्रगटीकरणात ते वचन आहे. आपल्याला तेच आठवण करायची आहे की आपण कुठून पतन पावलंय, कुठून आपलं चुकलंय आणि आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे. आपल्याला त्या प्रेषिताला मंडळीत बोलवायचं आहे, जो आपल्याला मंडळी कुठं चुकली आहे, कुठं आपले सिद्धांत चुकलेले आहेत, कुठं आपलं शिक्षण चुकलेलं आहे, तो ते करेक्ट करेल. त्या सुवार्तिकाला वेलकम करायचे मंडळीत, जो अनेक लोकांना नवीन देवाच्या राज्यात घेऊन येऊ शकतो. त्या शिक्षकाला वेलकम करायचंय, जो शिक्षक मंडळीतल्या लोकांना देवाच्या वचनाची शिस्त लावेल. त्या भविष्यवक्त्याला वेलकम करायचंय, जो मंडळीला एक नवीन दिशा देईल. तर चला, या आपण प्रेषित, पाळक, भविष्यवक्ता आणि शिक्षक या 5 पदरी सेवेकडे परत वळूया. या आपण आपल्या चर्चला पुन्हा ते पूर्वीचं वैभव मिळवून देऊया, जे वैभव 2000 वर्षापूर्वीच्या मंडळांमध्ये होतं. जी पहिली मंडळी स्थापन झाली, त्या मंडळीत जे सामर्थ्य होतं, जे कार्य होतं, ज्या प्रकारची एक आवेश होता, तो आवेश आपल्या मंडळीत असणं गरजेचं आहे. आपण फक्त पाळकाला पगार देण्याऐवजी जे काही दान दशमांश येते त्याच्यातून 5 पदरी सेवा चालवण्याचा प्रयत्न करूया. प्रेषितांच्या अधीन राहून, कारण की बायबल सांगतं की पेत्र तू खडक आहेस आणि या खडकावरती मी आपली मंडळी रचली. आपण आपली मंडळी कशावरती रचली आहे? संस्थेच्या सिद्धांतावरती, कोणीतरी फॉरेनरने पैसे दिले किंवा त्याच्यावरती, की तो जे शिकवल तेच करू आपण, किंवा मग सगळे एकत्र मिळून आलेत मग सगळ्यांचं सबका साथ सबका विकास या तत्वावरती. आपल्याला विचार करायचा आहे की आपला विश्वास जो आहे तो देवावरती आहे. बायबल सांगतं शेवटल्याकडे असं होईल की 7 स्त्रिया एका पुरुषाला पकडून म्हणतील की आम्ही आमचं खातो पितो राहतो, फक्त तुझं नाव लावतो. आज 7 काळातल्या मंडळ्या अशाच झाल्यात. त्यांना फक्त येशू हे नाव हवंय. बाकी ते म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीने चालतो, आम्ही आमच्या पद्धतीने सगळं जे करतो, चर्च चालवतो, जसं आम्हाला वाटेल, योग्य लोकांना वाटेल त्याप्रमाणे चालतो. पण जर तसं केलं तर मग खरंच पवित्र आत्मा उतरेल का? देवाचं कार्य होईल का? सामर्थ्य उतरेल का? नवीन आत्मे जिंकले जातील का? मंडळीला दिशा मिळेल का? मंडळीला शिस्त लागेल का? आपल्याला हे विचार करायची गरज आहे. देव तुम्हा सगळ्यांना ह्या थोड्याशा शिक्षणाच्या द्वारे आशीर्वाद देव. आमेन.